नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वांचं आपल्या हौस की स्वाती या चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आज जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही, कारण शाळेत तर सोडायला गेले, पण पाऊस इतका येत होता आणि रस्त्याने सगळा चिखल झाला होता, त्यामुळं तेही शूट करता आलं नाही. आणि घरी आल्यानंतर घरची बाकीची कामंही होती, त्यामुळं जास्त काही व्हिडिओ शूट केला नाही. म्हणलं आज तुमच्यासोबत थोडंफार बोलावं. आणि ज्यावेळेस पाऊस नव्हता, पाणी नव्हतं, त्यावेळेस असं वाटत होतं की पाऊस पाहिजे, आणि आता पाऊस पडायला लागला तर असं वाटतं की हे कसला चिखल झालेला आहे. पण काय करायचं आता, चिखल जरी असला तरी पाऊस पाहिजे, कारण पावसाची खरी किंमत आपल्याला उन्हाळ्यातच समजते. आणि शाळेत सोडायला गेले होते, म्हणलं पाऊस येत नाही, तर म्हणलं चला सोडून तरी येऊ पटकन. तर काय झालं, शाळेच्या जवळ पोचलो आणि पाऊस परत यायला चालू झालं. माझी मोठी मुलगी म्हणायला लागली, मम्मी आता तू घरी जाईपर्यंत भिजशील. तिला म्हणलं तुम्ही शाळेत पोचला ना, तेच बाद झालं, कारण दिवसभर त्या जर भिजल्या तर अंग ओलं होईल. कारण म्हणलं पावसाचं वातावरण तर दिसत नाही, पाऊस नाही यायचा यांना सोडेपर्यंत, म्हणून छत्री घेऊन गेली नव्हते. म्हणलं कशाला वजाला कर. पण शेवटी शाळेच्या जवळ गेल्यानंतर पाऊस आलाच. अशी आईची काळजी मुलींना असते, आणि खरंच काळजी करतातही त्या. येताना आलाही पाऊस थोडा, पण मी स्टोल बांधलेला होता तोच ओला झाला. मग आल्यानंतर तोही वाळत घातला, त्यामुळं तर जास्त काही व्हिडिओ काढता आला नाही. आणि माझं कसं आहे, सकाळी स्वयंपाक उरकला किंवा शाळेत सोडायला जाईपर्यंत जेवढं काम होईल तेवढं मी करून जाते, आणि आल्यानंतर राहिलेलं काम करते. मग आल्यावरही बाकीचं काम होतं, तेच काम करत बसले. आणि मोबाईलला चार्जिंग नसल्यामुळं जास्त काही व्हिडिओही शूट केला नाही. आज 2 दिवसानंतर शाळा चालू झाली होती, त्यामुळं शाळेत मुली आज कमीच होत्या. एक जण तर आम्हाला जाताना म्हणली की आजही शाळेला सुट्टी आहे, पण आम्ही म्हणलं एवढे सगळेजण जायला लागलेत म्हणल्यावर आज नसेल सुट्टी. मग शाळेपर्यंत पोचलो तर खरंच सुट्टी नव्हती, शाळेला गेलो ते बरं झालं, कारण घरी असलं की त्यांनाही करमत नाही. एक दिवस सुट्टी असली तरी बरं वाटतं, पण जास्त दिवस त्यांनाही नको वाटतं. म्हणलं संध्याकाळी स्वयंपाक करताना तरी करावा व्हिडिओ, पण त्यावेळीही लाईट गेली, आणि लाईटीची वाट बघेपर्यंत बसले तर सगळंच काम राहिलं असतं. कारण लाईटीच्या भरोश्यावर आता पावसाळ्याच्या दिवसात बसायचं म्हणजे निम्मी रात्रच होईल असं वाटतंय. आणि आली ही लाईट, सर्व काम झालं आणि आता लाईट आली, त्यामुळं लाईटीच्या भरोश्यावर तर आता पावसाळ्याच्या दिवसात बसलंच नाही पाहिजे. आणि यांचा अभ्यासही घ्यायचा होता. शाळेत जे काही होतं ते, म्हणजे परीक्षा वगैरे काही जरी झालं तरी शिक्षक मुलींना ते घरी देतात, त्यामुळं असं होतं की त्यांची प्रगती काय आहे तीही आपल्याला समजते. तुम्हाला माझे असेच साधे व्हिडिओ पाहायला आवडत आहेत का, हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण तुम्ही कमेंट केली तर मला. लाईट आली म्हणून म्हणलं सकाळी पण गडबड नको व्हायला. मामांनी मगाशी कारली आणली होती, ती धुवून ठेवली, आणि म्हणलं सकाळची भाजीला करता येतील म्हणून चिरूनही ठेवली. भांडी तर मगाशीच घासून घेतली होती जेवण झाल्यानंतर, आणि सर्व काही व्यवस्थित आवरून ठेवलं. म्हणलं सकाळी आपल्याला पुन्हा छानपणे सुरुवात करता येईल.